सकाळपासून सोलापूर शहरामध्ये फिरतोय. काल बऱ्याच ठिकाणी मी जवळ 10 ठिकाणी काल त्या निमित्तानं भेटी दिल्या आहे. माझी कोपरा सभा पण झाल्या. एक शहरामध्ये उत्साह दिसतोय की राष्ट्रवादी आणि शिवसेना युतीला एक मतदान देण्याचा कौल ह्या संपूर्ण शहरामध्ये दिसतोय. निश्चित प्रकारे शेवटी युती म्हणून आम्ही सगळेजण बरोबर आहोत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, यांच्या माध्यमातून या राज्यामध्ये खूप चांगलं काम हे निश्चित प्रकारे चाललेलं आहे. आणि या कामाची पोचपावती, दादांचा स्वभाव तुम्हाला माहित आहे, एक काम करणारा नेता म्हणून दादांची ओळख ही सगळ्यांसाठी आहे. आणि एकदा शब्द दिल्यानंतर त्या शब्दासाठी काही करणारा नेता आणि या सोलापूर शहराच्या विकासासाठी निश्चित प्रकारे या सोलापूर शहरातली जनता ही आमच्या युतीला निश्चित स्वीकारेल आणि निश्चित प्रकारे त्याचा फायदा आम्हाला होईल. मामा, भाजपच जे आहेत आपल्या विरोधी पक्ष विरोधात आहे, मोठा पक्ष म्हणून आपण युतीत जरी असला तरी भाजप आपल्या विरोधात आहे. भाजप आमच्या विरोधात आहे आम्ही नाकारतच नाही. शेवटी त्यांचा विचार त्यांचा विचार बरोबर आहे, आमचा विचार आमच्या दृष्टिकोनातून बरोबर आहे. शिवसेनेचा आमची युती आहे हे इथं. त्यामुळे जरी काय असलं शेवटी युती म्हणून आम्ही सगळे तिथं एकत्र आहोत. आणि इथं शहरातले त्या स्थानिक प्रश्नासाठी किंवा स्थानिक ह्याच्यासाठी शेवटी प्रत्येक उमेदवारांची संख्या सगळ्या पाहिल्यानंतर इथं प्रत्येक आम्ही इथं शिवसेना आणि राष्ट्रवादी युती म्हणून लढतोय. भाजप आपण म्हणतो आमच्या विरोधात लढतोय. जरी लढत असलं तर निश्चित प्रकारे या शहराचा आजचा जर कौल पाहिला या शिवसेना राष्ट्रवादी युतीला दिसतोय. ताळमेळ म्हणण्यापेक्षा शेवटी कसं असतं की प्रत्येक वार्ड प्रभाग त्यांनी वेगळ्या प्रभागामध्ये लढतात, आम्ही वेगळ्या प्रभागामध्ये लढतोय. आणि ज्या ठिकाणी एखादे दोन कॉमन आहे तिथं एकत्र आमचं ताळमेळ आहे. ताळमेळ नाही असं म्हणता येणार नाही. ओईसी आमचे विरोधक, ओईसीने काय आमच्यावरती फुलं टाकावीत अशा अपेक्षा आपण का करावी. शेवटी विरोधक राजकारण ह्यालाच निवडणुकीमध्ये राजकारण म्हणतात, ह्यालाच राजकारण म्हणतात. शेवटी ओवीसी असू द्या, अजितदादा असू द्या, देवेंद्र भाऊ असू द्या, एकनाथ शिंदे साहेब, या निवडणुकीमध्ये जर प्रत्येक समोर लढताना विरोधक का समजा एखादा उमेदवार मी लढतोय, माझ्या शेजारी एखादा माझा मित्र लढतोय, तर त्या मित्राकडून मी काय माझ्याकडून त्या मित्राने माझ्या फुलं टाकावी म्हणून अपेक्षा करावी. यालाच निवडणुकीमध्ये त्यांनी माझ्यावरती निवडणुकीच्या पुरता आरोप करणं गरजेचं असतं. हे आरोप प्रत्यारोप होत असतात. या बाबतीमध्ये ह्यालाच निवडणूक म्हणतात आणि ह्यालाच राजकारण म्हणतात. लाडकी बहीण योजना ही आमच्या माहितीने काढलेली आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.